मंडळी, महाराष्ट्रात कोणताही सण म्हणलं की पुरणपोळी ही येतेच. आणि आता सण आलेला आहे होळीचा. होळी रे होळी, पुरणाची पोळी असं आपण म्हणतो. आणि होळीला आवर्जून पुरणपोळी बनवली जाते. मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवताच अगदी विरघळणारी अशी पुरणपोळी आज आपण बघणार आहोत. खरं तर ही पुरणपोळी मी व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण माझ्या मुलाला पुरणपोळी खायची होती. त्याने कुठून पाहिलं माहीत नाही, पण त्याला पुरणपोळी खायचीच होती. म्हणलं चला आता त्याला बनवायचीच आहे, तर म्हणलं त्याचा व्हिडिओसुद्धा शूट करावा. तर बघा, छान अशी 1.5 वाटी डाळ घेतली निवडून वगैरे, आणि ती स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यावरती असणारी धूळ पावडर ते सगळं निघून जाईल. त्यानंतर त्याला कुकरमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आता जितकी डाळ घेतली त्याच्या दुप्पट पाणी आपण वापरायचं आहे. ह्याची येळवणी काढून आपण त्याची आमटी जर बनवणार असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला, किंवा नंतरसुद्धा पाणी आपण त्यामध्ये येळवणीसाठी घालू शकतो. ते कसं पुढे समजेलच. बघा, इथे मी 1.5 वाटी डाळ घेतली होती, तर इथे 3 वाटी पाणी आणि वरून अर्धी वाटी म्हणजे 3.5 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे. काही वेळा डाळ जुनी असेल तर पाणी जास्त लागू शकतं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे. पहिली तर गोष्ट ही आहे की मीठ टाकल्यामुळे पुरणाची चव छान येते. तुपाच टाकण्याचं कारण म्हणजे तुपामुळे पुरणाची जी चव आहे ती वाढतेच, शिवाय ते जी डाळ शिजते तेव्हा ते बाहेर पण येणार नाही आहे. ह्या 2 सिक्रेट टिप्स होत्या. आता बघा, कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तुमच्या डाळीनुसार किंवा कुकरच्या ह्याच्यानुसार कमी जास्त शिट्ट्या लागू शकतात. इथे मी 4 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. शिट्ट्या होत आहेत तोवर कणिक मळून घ्यायची आहे. आता मी इथे 3 वाट्या इतकी कणिक घेतलेली आहे गव्हाची. पुरण शिल्लक ठेवायचं नव्हतं, त्यामुळे मी 3 वाटी इतकं गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. आता इथे मी अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही आहे. इथं मी पुन्हा त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे तेल जे असतं ते टाकलेलं आहे. आता ते छान मीठ वगैरे मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक मस्त मळून घ्यायची आहे. दाबून दाबून किंवा आपण मर्दून मर्दून म्हणतो तशी ही कणिक जास्तीत जास्त मर्दून मर्दून बनवून घ्यायची आहे. असं म्हणतात की पुरणपोळी बनवताना कणिक जितकी चांगली, म्हणजे पुरण आपण म्हणतो चांगलं व्हायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर कणिकसुद्धा अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट मळून झाली पाहिजे. कणिक अशी छानपैकी मर्दून मर्दून मी इथे मळून घेतलेली आहे. कणिक मळताना सुद्धा त्यामध्ये चिमूटभर मी हळद टाकली होती, कारण मला आजकाल पिवळी पुरणपोळी खायला फार आवडायला लागलेली आहे. तर इथे छानपैकी अशी कणिक मळून घेतलेली आहे. खूप घट्ट मळायची नाही आणि अगदी सैलसर नाही. आता अगदी सैलसर नाही असं का म्हणते, कारण ही कणिक आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची आहे. एका बाउलमध्ये मी तो कणकेचा गोळा ठेवलेला आहे आणि वरून पाणी टाकायचं आहे. कणिक बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे. आता ही कणिक साधारणतः अर्धा ते पाऊण तास, म्हणजे आपलं पुरण वगैरे तयार होईपर्यंत भिजत ठेवायचे आहे. बघा, इथे डाळसुद्धा खूप छान शिजलेली आहे. मी दुप्पट पाणी घातलं होतं तरीसुद्धा कमी पडलं आहे आणि मला येळवणीची आमटी बनवायची, तर मी वरून उकळलेलं पाणी त्या डाळीमध्ये टाकलं आणि पुन्हा एक छोटीशी उकळी काढून घेतलेली आहे. आता उकळी आली की पाण्याला सगळं ते येळवणी जी आहे ती काढून घ्यायची आहे. चाळणीवर या पद्धतीनं डाळ काढली आणि येळवणी काढून घेतली. त्यातली थोडीशी डाळ मी त्या येळवणीमध्ये टाकते आणि बाकीची डाळ कुकरमध्ये पुन्हा टाकून घेते. आता इथे मी 1.5 वाटी इतका डाळ घेतली होती, तर त्याला 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त किंवा कमी करू शकता आवडीनुसार. खूप गोड न करता मध्यम अशा गोडसर पोळ्या मी बनवल्या होत्या, त्यासाठी मी 1 वाटीच गूळ घेतलेला आहे. आता तो गूळ टाकला की एखाद्या स्मॅशरने असं छानपैकी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जेव्हा पुरण चाळणीवर घासणार आहोत त्यावेळी जास्त कष्ट पडणार नाहीत, किंवा अगदी घासलं नाही, पुरण बारीक केलं नाही तरीही चालतं. या पद्धतीने पूर्ण बारीक होतं. बघा, इथे छान असं पुरण एकजीव झालेलं आहे. आता हे पुरण घट्ट यायची वाट बघायची आहे. तोपर्यंत आता सगळ्यात शेवटी, म्हणजे जेव्हा पुरण आपलं तयार झालेलं आहे, अगदी 1 मिनिट ठेवावं लागेल, त्यावेळी सुंठ पूड, वेलची पूड आणि थोडंसं जायफळ मी यामध्ये घातलेलं आहे, बारीक पूड केलेलं. बडीशेप आवडत असेल तर तुम्ही बडीशेपची पूडसुद्धा यामध्ये घालू शकता. इथे आपलं पुरण तयार आहे. आता ते चाळणीवरती घेऊन पुन्हा एकदा स्मॅशरने छान असं बारीक करून घ्यायचं आहे. एखादा जर कण राहिला तर पोळी नको फुटायला, म्हणून ही आपण काळजी घेऊ शकतो. इथे
तर बघा इथे छान असं पुरणसुद्धा चाळणीवरून चाळून झालेलं आहे, बारीक व्यवस्थित झालेलं आहे आणि बघू शकता मस्त असं हे पुरण तयार झालेलं आहे। मऊसूत अगदी लोण्याच्या गोळ्यासारखं हे पुरण दिसतंय आणि मस्त त्याचा पुन्हा गोळा बनवून ठेवून द्यायचा। आता आपली कणिकसुद्धा जवळपास अर्धा तास झालं छान भिजलेली आहे। आता पोळ्या बनवायला घ्यायचं आहे। बघू शकता इथं कणिक अशी छान भिजलेली आहे, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हाताने छान एकजीव करून घ्यायची आहे। कणिक छान मऊसूत झालेली आहे, जास्त पातळ मळली नव्हती पण छान मऊ झालेली आहे। आता थोडंसं हाताला तेल घेऊन पुन्हा एकदा छान त्या बाउलमध्ये एकजीव करून घ्यायची कणिक, म्हणजे मस्त एकदम छान अशी कणिक इथे तयार होते। बघू शकता कणकेचा गोळासुद्धा सुंदर असा तयार झालेला आणि चिकटपणासुद्धा फार आलेला आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते कशा पद्धतीनं तो रबरसारखा चिकट झालेला आहे, चिवट झालेली आहे कणिक। त्यामुळे काय होतं तर पोळ्या अतिशय मऊसूत अशा होतात आणि अगदी 2 ते 3 दिवससुद्धा मऊ राहतात। त्यामुळं अशा पद्धतीनं कणिक एकदा भिजवून बघा, येणाऱ्या होळीला ट्राय करा आणि बघा तुमची पोळी नक्कीच छान होईल। आता जितका गोळा आहे कणकेचा तितकंच पुरणाचा गोळा आपण घेणार आहोत आणि तितकाच पुरणाचा गोळा घेऊन छान अशी टम्म फुगलेली गुबगुबीत पुरणपोळी बनवणार आहोत। तर कणकेचा गोळा हातावर घ्यायचा, छोटीशी वाटी बनवल्यासारखं करायचा आणि साईडनी दाबत दाबत तो पुरणाचा गोळा त्यामध्ये पॅक करून घ्यायचा। अशा पद्धतीनं गोळा तयार झाला की हाताने थोडासा प्रेस करायचा आणि आपला इथे पुरणाचा गोळा तयार आहे। आता पोळपटाला एक सुती कापडा बांधून घ्यायचा आहे आणि पुरणाचा जो गोळा होता आपण पोळीचा बनवलेला तो पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि वरील दाखवल्या पद्धतीने छानपैकी लाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला मध्ये लाटायचं आहे, नंतर कडेने लाटायचं, म्हणजे पुरण काठापर्यंत पसरलं जातं। तर बघू शकता छान अशी पुरणपोळी इथे लाटून तयार झालेली आहे। आता तवा गरम झाला असेल तर त्यावरती थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि मग पुरणपोळी टाकायची आहे। इथे मी तूप टाकलं होतं चमचाभर। छान असं तुपावरच्या पुरणपोळ्यासुद्धा मस्त लागतात आणि जेव्हा लहान मुलांना देतो तेव्हा तूप लावलं तर ते जास्त आवडीनं खातात। बघा इथे पुरणपोळी छान अशी उलटलेली आहे आणि मस्त फुगत पण आहे। तर अशा पद्धतीने पुरणपोळी जर बनवली तर अगदी मऊ लुसलुशीत होते। पुरणपोळी फार तर 1-2 वेळा पलटायची। इथे आपण तेलावरती न लाटता पिठावरती लाटली होती, त्यामुळे वरून आपल्याला तूप लावावं लागते। तेलावरती लाटायची असेल तरीसुद्धा तुम्ही तेलाची पोळीसुद्धा याच पद्धतीने छान आणि नाजूक करू शकता। बघा इथे पुरणपोळी छान अशी तयार झालेली आहे। सगळ्या पोळ्या मी मस्त अशा खमंग खरपूस तुपावरती भाजून घेतलेल्या आहेत। येळवणीची आमटी केली आणि इथे ही पुरणपोळी आमच्याकडे गुळवणीसोबत खातात, तर गुळवणीसुद्धा बनवली होती। गूळ पाण्यामध्ये टाकायचं आणि ते उकळून घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं दूध टाकून तूप टाकून साईडला घेतलेली आहे। आता ही पुरणपोळी तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे, अगदी काठापर्यंत पुरण त्याचं पसरलेलं आहे आणि छान असं आतमध्ये पुरण पण दिसतंय आणि मऊसूत अशा ह्या पोळ्या झालेल्या आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल किती छान आणि नाजूक ह्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।